थोडीशी जिरे नमक टाकून मी असे ठेचा वाटून घेणार आहे, म्हणजे भाजीला टाकता येईल. हा भेंडीच्या भाजीला कोणत्या पण हिरव्या भाज्यांना हा ठेचा टाकता येतो. एकदाच वाटून ठेवला तरी. नंतर मी वाटून घेणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी. पाहू शकता इकडे मी भेंडी घेतलेली आहे, गावरान भेंडी आहे. तुम्ही कधी आधी पाहिली का अशी भेंडी? भाजी पण खाल्ली का? ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. पाहू शकता गावरान भेंडी आहे, खूप याला काटे असतात. आता ही धुतलेली आहे, धुवून घेतली मी. शेतातली आहे, धुवायची काही गरज नाही, तरी पण मी धुवून घेतली. किडे मुंगेवर फिरतात, ते चांगलं असं हे होत नाही, वाटत नाही, म्हणून धुवून घेतली परत. आणि आता ह्याला असं पुसू मी विळीच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही चिरून घेत आहे भेंडी. पाहू शकता तुम्ही कोण्या पण आकाराचे चिरू शकता. त्रासमध्ये अशी गोल गोल जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही चिरून घेऊ शकता. मी पूर्ण अशी भेंडी चिरून घेते. पाहू शकता अशा प्रकारे मिरची बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची तेल टाकून घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरे पण टाकून घेतले. आता मी टाकून घेते लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता पण थोडा टाकून घेणार आहे. छान परतून घेणार आहे. लसूण जी छान परतून झाली. आता यामध्ये टोमॅटो मला पण छान परतून घेणार आहे. आता टाकून घेणार आहे मी भेंडी. आता पण छान परतून घेणार आहे. यामध्ये मिरची, हिरवी मिरची, हळद, थोडंसं चवीनुसार नमक घेतलं आणि हिरवी मिरची, नमक चवीनुसार, हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी. टोमॅटो नसेल तर तुम्ही थोडीशी चीज टाकू शकता, कारण आंबट ह्या भाजीला पाहिजे थोडं तरी. आंबट टाकल्यानंतर ही अशी चिकट होणार नाही. खूप चिकट होते गावरान भेंडीची भाजी, त्यामुळे आमटाने चिकटपणा थोडासा कमी होतो. अशा प्रकारे परतून घेते. अशा प्रकारे परतून झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे. हे मीठ मिरची टाकलेलं पूर्ण भेंडीला एक जीव होईल. एक 10 मिनटं आता मी यावर झाकण ठेवून मस्त वाफून घेणार आहे. पाणी न टाकता पण वाफून घेऊ शकता. आम्हाला पाणी टाकलेली आवडते म्हणून मी पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता खूप चिकट होते भाजी अशी, म्हणून थोडंसं आंबट टाकायलाच पाहिजे या भाजीला. दहा मिनटं मी छान मध्यम आचेवर शिजून घेणार आहे. पाहू शकता खूप चिकट असते भाजी, कसा तार धरते. त्यामुळे आंबट टाकायचं. टोमॅटो नसेल तरी थोडीशी चिंच टाकायची. यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनटं शिजून घेते. पाहू शकता भाजी खूप छान शिजलेली आहे. थोडंसं ह्याला असं हे करून बघायचं, मऊ झालेली आहे. आता ही खाण्यासाठी तयार आहे. इकडे भाकरी केलेली आहे, या भाकरीवर मी भाजी अशा प्रकारे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.